मला वाटतं मी चॉकलेट बॉय वगैरे खूप छान करू शकतो. पण युजुअली असा फीडबॅक पण आहे, ज्या प्रकारे मी कॅरी केलं होतं लूक आतमध्ये हं, घरामध्ये. हं. त्याच्यानंतर मला असं पण सांगितलं, की बाहेर आल्यावर की तू हाच लूक ठेव हं, हं. आणि तू एकदम अँग्री यंग मॅन लूकमध्ये परफेक्ट सूट होतोस. तू हं, हं. तसाच दिसतोस, तसाच बोलतोस, तसाच आहेस. ती एक नव्याने कळलेली गोष्ट आहे मला, की मी स्वतःला नव्हतं इमॅजिन केलं. पण जे समोरचे बघणारे आहेत, हं, प्रेक्षक हं, आहे हं, किंवा हं. कोणी असू शकतं फॉर दॅट मॅटर, त्यांनी मला त्या रोलमध्ये बघितलं. आणि मला त्याचं कौतुक आहे, की मी स्वतःला चॉकलेट हिरो म्हणून फक्त बघत होतो. पण तिथे लिमिट न करता मी ही जर अपॉर्च्युनिटी आली, की जिथे मला अँग्री यंग मॅन प्ले करायचंय, तर खलनायक. डेफिनेटली मी नाही नायकच, हं. पण अँग्री यंग मॅन अँग्री लूक जे यंग असतं, मॅन. ओके. की म्हणजे जंजीर मधले बच्चन साहेब येस. जसे होते, तसा लूक मला आणि तसं कॅरेक्टर मला पोर्ट्रे करायला आत्ता डेफिनेटली आवडेल. कारण हा फीडबॅक मला आत्ता रिसेंटली मिळालेला आहे. म्हणजे अगदी हं. काल परवाची गोष्ट आहे. तर मला डेफिनेटली ती गोष्ट करायला आवडेल. चॉकलेट आहे, मला रोमॅन्टिक गोष्टी करायला आवडतात. त्यामुळे ॲक्शन रोमॅन्सचं कॉम्बिनेशन मला करायचं आहे. तर अशा 2-3 गोष्टी आहेत डोक्यामध्ये, ज्या स्क्रिप्ट्स मी शोधतोय किंवा ज्या येतील माझ्याकडे ते मी वाचतोय. तर अशा काही भूमिका मला आवर्जून करायच्या आहेत.